क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। मनमाड नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा पदभार स्वीकार सोहळा संपन्न। आमदार सुहास कांदे यांची प्रमुख उपस्थिती। मनमाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवकांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। पदभार स्वीकारण्यापूर्वी मनमाड येथील एकात्मता चौकात आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील तसेच सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत आणि शिवसैनिकांच्या जल्लोषात हा सत्कार सोहळा पार पडला। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देत पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सुविधांवर भर देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांनीही मनमाडकरांचे आभार मानत शहराच्या विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल असे सांगितले। या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। सेवा पाडण्यासाठी ताकद लावली, परंतु मला आत्मविश्वास होता, मला भरोसा होता। माझं अंतर्मन नेहमी मला सांगायचं की सुहास कांदे तू घाबरू नको, ही मनमाडची जनता आशीर्वाद स्वरूपाने तुझ्या पाठीशी आहे। सुहास कांदे तू घाबरू नको, किती पैसे आले, किती अफवा पसरल्या, किती विचित्र प्रकारे प्रचार केला, तरी सुद्धा ही मनमाडची जनता, ही मायबाप जनता, या माता भगिनी, हा तरुण वर्ग, हा व्यापारी बांधव, हे पत्रकार बांधव, सर्व समाजाचे लोक सुहास कांदे तुझ्या पाठीशी आहे। तू घाबरू नको, तू लढ। ज्याच्या वेळेस नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।